अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील अग्नितांडवाच्या घटनेनंतर आता आरोग्य विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागातल्या समन्वयाचा अभाव चव्हाट्यावर आलाय। रुग्णालयाच्या फायर ऑडिटची मुदत संपत असल्यानं आरोग्य विभागानं सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा केला होता। मात्र पीडब्ल्यूडी कडून केवळ काम प्रोसेसमध्ये आहे, करून देऊ अशी उडवाउडवीची उत्तरं दिल्याचा आरोप आरोग्य विभागानं केलाय। पाहूयात झी 24 तासचा स्पेशल रिपोर्ट। अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातल्या अग्नितांडवामध्ये नवजात बाळांचा नाहक बळी गेला। त्यावरून फायर अलार्म का वाजला नाही, फायर यंत्रणा का सुरू झाली नाही, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। त्यामुळे आता या दुर्घटनेला जबाबदार कोण असा सवाल विचारला जातोय। त्यात आता तिथल्या आरोग्य विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये वाद सुरू झालाय। रुग्णालयाची फायर ऑडिटची मुदत संपत आल्यामुळे गेल्या महिन्याभरापासून सार्वजनिक बांधकाम विभागाला फायर यंत्रणेविषयी पत्रव्यवहार केला, फोनही केले, मात्र आम्हाला उडवाउडवीची उत्तरं मिळाली असा गंभीर आरोप अमरावतीचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर विनोद पवार यांनी केलाय। 3 वर्षापूर्वी इथे अशी घटना घडलेली होती आणि विविध भागात आपल्या इकडे घडतात ह्या घटना। त्याच्या अनुषंगाने आम्ही त्याच्या आधी सतर्क राहून जेव्हा आपला फायर ऑडिट रिन्युअल येते त्याच्या आधीच आम्ही जुलै महिन्यातच त्याच्यासाठी पत्रव्यवहार केलाय आणि त्याच्या आधी पण आम्ही त्यांच्याशी वारंवार बोलणं आणि नंतर पत्रव्यवहार केल्यानंतर आमचे कर्मचारी स्वतः तिथे त्यांच्याशी जाऊन तिथे ऑफिसमध्ये भेट घेऊन सतत त्याचा पाठपुरावा सुरू राहत होता। आणि एक्सटिंग्विशर आम्ही हीच इन्स्टिट्यूटने इतर इन्स्टिट्यूटसाठी पण आम्ही सतत चालू होतं की पहिला प्राधान्य फायर ऑडिटसाठी द्यायचं। पण गेल्या त्यांचं आम्ही जेव्हा विचारणा केली तर प्रोसेसमध्ये आम्ही करून देऊ हे चालू होतं त्यांचं। फायर ऑडिटचं काम एका एजन्सीला दिलं होतं। गेल्या आठवड्यामध्ये अमरावती फायर सर्व्हिस या कंत्राटदारानं तिथल्या सिस्टीमची पाहणी केली होती। या आठवड्यात फायर ऑडिटचा विषय मार्गी लावणार होते, पण दुर्दैवी घटना घडली। यात यंत्रणेचा दोष आहे असं म्हणता येणार नाही, असं सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शेंडे यांनी म्हटलंय। मात्र अग्निसुरक्षा अधिकारी नेमून रुग्णालयानं या बाबीकडे लक्ष द्यायला हवं होतं असं म्हणत शेंडेंनी आरोग्य विभागाकडे बोट दाखवलंय। फायर एक्सटिंग्विशरची रिफिलिंग त्यासाठी पत्र आले होते। फायर म्हणजे आम्हाला यांचे पत्र होते, त्या पत्रावर आम्ही कारवाई केली आहे। फायर एक्सटिंग्विशरमध्ये रिफिलिंग करण्यात आली। त्यानंतर ही जी अलार्म सिस्टीम आहे आणि फायर स्प्रिंकलरचे जे पंप हाऊस आहे हे सगळे त्यांनी आमचा जो कंत्राटदार आहे हे अमरावती फायर सर्व्हिसेस म्हणून आहे, त्यांनी मागच्याच वीकमध्ये गुरुवारी ह्या सगळ्या सिस्टीम कार्यान्वित आहे की नाही हे सगळी शहानिशा केली होती आणि ही सिस्टीम सगळी तो ऑटोमध्ये ठेवूनच त्यांनी ते प्रिमायसेस सोडलं होतं। आणि ही गोष्ट त्यांनी तिथल्या जो स्टाफ आहे, आता नाव मला लक्षात नाही, पण त्यांना हे सांगितलं होतं की बाबा। अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील अग्नितांडवानं अग्निसुरक्षेच्या व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केलाय। या प्रकरणाची जबाबदारी निश्चित करून या संबंधित यंत्रणांवर कारवाई करा अशी मागणीही केली जाते। अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात अग्नितांडवाने 3 निष्पाप बालकांचा जो आहे तो बळी गेलेला आहे। मात्र आता यावर आरोग्य विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग फायरच्या ऑडिटवरून एकमेकांवर आरोप करताना दिसत आहे। त्यामुळे आता उच्चस्तरीय चौकशी समिती काय नेमका अहवाल देते आणि कुणावर कारवाई केली जाते याकडे सर्वांचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सागर ताडेस्वामी, अनिरुद्ध दवाडे, झी मीडिया, अमरावती।